नवरा म्हणतो, हो ना, सगळी चूक माझीच आहे, तू तर काय सद्गुणाचा पुतळा. आणि झालं, 3 वर्षामागचे सगळे टोमणे, सगळे मुद्दे ज्याची उत्तरं नव्हती ते पुन्हा उफाळून बाहेर येतात. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. आज आपण बघणार आहोत नवरा बायकोंमधली छोट्या टोमण्यावरून होणारी मोठी भांडणं कशी टाळायची. नंबर 1, लगेच भूतकाळ उघडायचा मोह टाळा. तुम्हाला कितीही वाटलं तरी फोकस ऑन प्रेझेंट. तू आत्ता काय म्हणतोयस, तू मला टोमणा दिलायस, मला कळतंय माझं काहीतरी चुकतंय, मी कुठेतरी ओव्हर रिॲक्ट केलं का. त्यातनं काय होतं तर तुम्ही प्रेझेंटमध्ये कॉन्व्हर्सेशन करत राहता. जी गोष्ट घडून गेली आहे त्यात तुम्ही तुमचा वेळ अजून वाया घालवू नका. नंबर 2, जुन्या मुद्द्याचा तुम्हाला अजूनही त्रास होतोय तर टोमणा मारण्यापेक्षा त्यांना स्पष्टपणे सांगा, तू माझा वाढदिवस विसरलास, मला ह्याचा खूप त्रास होतोय, आपण हे फिक्स करूया. यातनं काय होतं तर तुमच्या अपेक्षा काय आहेत समोरच्या माणसाकडनं हे त्याला आधीच कळतं. म्हणजे पुढच्या वेळेस देर इज अ पॉसिबिलिटी की तो ही चूक करणार नाही. जर तुम्ही पुन्हा पुन्हा टोमणे मारत राहिलात तर त्यातनं रिझॉल्व्ह तर होणार नाही इशू, पण अधिक दुसऱ्या माणसाला हर्ट होत राहील. आणि नंबर 3, भांडण मिटलं तरी ते रिव्हिजिट करा. आता तुम्ही म्हणाल की मुग्धा, अगं आत्ता तर आम्ही भांडण मिटवलंय, तर लगेच नाही, त्याला काही दिवस जाऊ द्या. आणि मग पुन्हा पार्टनरला विचारा की तुला परवा आपण जे बोललो ते इनफ आहे ना, का तुला काही ॲड करायचंय. कधी कधी भांडणं मिटतात कारण समोरच्याला आर्ग्युमेंट बास झालेली असते. सो मेक शुअर की ॲक्च्युली ते भांडण मिटलेलं आहे, म्हणजे पुढे टोमणे येणारच नाही. आजपासून टोमणे बंद आणि मन मोकळ्या गप्पा सुरू. माझा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी मला फॉलो करा.